नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वॉइस 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. आपण एक विशेष मुलाखत घेणार आहोत. ती विशेष मुलाखत आहे देगलूर बिलोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे मधुजय गिरगावकर आहेत आपल्यासोबत. आणि या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं विजन कशा पद्धतीचं असणार आहे, काय येणारी विधानसभा कशा पद्धतीने लढणार काय. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे रिपब्लिकन 24 मध्ये. नमस्कार, मी मधु गिरगावकर, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामधील सगरोळी या गावचा रहिवासी आहे. सगरोळी येथे कर्मयोग बाबासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेमध्ये शिकून त्या ठिकाणच्या संस्कारामध्ये मी वाढलेला आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ते अधीक्षक अभियंता या पदापर्यंत विविध ठिकाणी मी काम केलेलं आहे. आणि सेवानिवृत्तीपूर्वी मी माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करीत होतो. तत्पूर्वी राज्याचे कृषी राज्यमंत्री माननीय सदाभाऊ खोत यांच्याकडे देखील विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करीत होतो. मंत्रालयामध्ये काम करत असताना जवळपास मागील 8 वर्षाचा मला त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे. आणि या अनुभवाचा फायदा, माझ्या प्रशासकीय सेवेचा अनुभव माझ्या या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब विकसित भागासाठी व्हावा या दृष्टिकोनातून सेवानिवृत्तीनंतर मी एक समाजसेवा म्हणून काम करीत होतो. आणि हे समाजसेवेचं काम करीत असताना या भागातील प्रश्नही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने सुशिक्षित बेरोजगारासाठी रोजगार निर्मितीसाठी या ठिकाणी बिलोली या ठिकाणी MIDC स्थापन करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजीराव पाटील खजगावकर यांनी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मला मिळालेले आहे. आणि आता यापुढे माझ्या समाजकारणाच्या आणि राजकारणासाठी देखील मी त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करीत आहे. मी या येणाऱ्या विधानसभेसाठी देगलूर बिलोलीमध्ये आमदारीसाठी उभा टाकावे यासाठी माझ्या अनेक मित्रांनी अनेक वर्षापासून आग्रह धरलेला होता. परंतु मी माझ्या फक्त समाजसेवा या विषयापर्यंतच मर्यादित होतो. परंतु नंतर माझ्या लक्षात आले की समाजसेवेसाठी सुद्धा राजकारणाची किंवा राजकीय वरदस्त राजकीय पाठिंबा असणे गरजेचं आहे. मी ठाणे जिल्ह्यामध्ये काम करीत असताना त्या ठिकाणचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा मला नेहमी संपर्क आलेला आहे. त्या ठिकाणी त्यांची काम करण्याची पद्धती मी जवळून पाहिलेली आहे. शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमामधून सामान्य लोकांचे जनतेचे प्रश्न हे सोडवण्याचं काम आणि त्याची सामान्य जनतेच्या प्रती गोरगरीब जनतेच्या प्रती या समाजातील सामान्य जनता 12 बलुतेदार 18 पगड जातीमधील समस्याप्रती त्यांच्या गरजेप्रती मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता जी आहे त्यांचे काम लवकरात लवकर सोडून दे यासाठी त्यांनी जे प्रयत्न करतात यामुळे मी खूप प्रभावित झालो. आणि त्यामुळे मला शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केलेली होती. त्यानुसार मागील 29 तारखेला मी शिवसेनेमध्ये रीतसर प्रवेश केलेला आहे. त्या ठिकाणी मला हे काम करीत असताना मला अशी खात्री आहे की शिवसेनेच्या शिंदे गटाकडून माननीय मुख्यमंत्रीच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी आमदारकीसाठी उमेदवारी मिळेल याची मला खात्री आहे. एकूणच तुम्ही जर सांगताय की तुमचं मुंबई येथे पक्षप्रवेश देखील झाला आहे आणि एकूणच किती संख्या होती आणि अनेक तुमच्यासोबत अनेक गावातले सरपंच देखील तुमच्यासोबत प्रवेश केले आहेत, काय सांगाल? मी मागील 1.5 वर्षापासून समाजसेवेच्या निमित्ताने काम करीत होतो. काम करीत असताना अनेक याच्या छोट्या छोट्या अडचणी असतील, मोठ्या मोठ्या अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक स्वरूपाची जी काम आहेत ते सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी शासनाकडून विविध योजनेअंतर्गत 25-15, 90-10 अल्पसंख्याक समाज पुनर्वसन यासाठी वेगवेगळ्या गावासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करून निधी प्राप्त करून दिलेला आहे. त्याचबरोबर MIDCची निर्मिती करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. अनेक गावाचे रस्ते जोड यासाठी प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे
मी अनेकाच्या संपर्कात होतो. मी जेव्हा शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस माझ्या सोबत जवळपास 40 आजी आणि माजी सरपंच होते. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक अशा जवळपास 300 प्रतिनिधींनी माझ्यासोबत या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. एकूण तुम्ही जसं सांगताय की एकूणच सरपंच असतील किंवा सदस्य असतील अनेक जे बी कोणी हे आहेत की एकूणच कार्यकर्ते म्हणून मोठ्या प्रमाणात जोडलेले आहेत. तर सर एकूण येणारी विधानसभा कसं बघताय आणि तुमचं विजन काय आहे? आपला हा देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ जो आहे राज्याची आर्थिक राजधानी असलेली, राज्याची नव्हे तर राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई यापासून खूप कोसोल दूर आहे आणि या ठिकाणी हा मतदारसंघ तेलंगणाच्या बॉर्डरवर आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर वसलेला आहे. 650 किलोमीटर अंतर दूरवर असल्यामुळं लोकांचं दळणवळणाची साधनं अपुरे असल्यामुळं आणि एका दिवसात कुठले काम होत नसल्यामुळं विकासापासून खूप दूर राहिलेले आहे. त्यामुळं या ठिकाणी हा जो भाग आहे गोदावरी, मांजरा, मन्याड आणि लेंडी या भागामध्ये वसलेला सुपीक प्रदेश आहे. या ठिकाणी हजारो एकर जमीन आहे. 60 ते 70 फुटावर बोरला पाणी लागते. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शेतीवर आधारित उद्योगधंदे किंवा व्यापार, आधुनिक पद्धतीने शेती आणि शेतीपूरक आधुनिक कुक्कुटपालन, कुक्कुटपालन त्याचबरोबर पशुपालन यासारखे व्यवसाय या ठिकाणी आढळून आलेले नाहीत. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेसाठी हे विकासाचा मुद्दा, अविकसित भागाचा भाग विकास करून आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विकास झालेला आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर यामध्ये मोठा विकास झालेला आहे. त्या भागामध्ये अपुरा पाणी पडून देखील मोठ्या प्रमाणात साखर कारखाने, सूतगिरण्या, अनेक शेतीवर आधारित उद्योग त्या ठिकाणी उभारलेले गेलेले आहेत. त्याच धर्तीवर या भागात सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर हा देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ मी विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा माझा येणाऱ्या विधानसभेसाठी हा अजेंडा असेल. एकूणच तुम्ही जसं म्हणताय तुम्ही मंत्रालयामध्ये देखील काम केलेलं आहात आणि एकूणच तुम्हाला अनेक अनुभव देखील तिथला आहे की एकूणच निधी खर्च, कारण का देगलूर बिलोली विधानसभा या ठिकाणचा जो दुर्लक्षित भाग म्हणून अजूनही मराठवाड्यामध्ये एकूणच या ठिकाणी तेलंगणा आणि कर्नाटक सीमेवर वसलेला असले तरीही जसा विकास पाहिजे तसा एकूणच मुळात विकास झालेला नाही. इथला लेंडी प्रकल्प असेल किंवा रेल्वेचा मुद्दा असेल तर याबद्दल काय सांगा? या ठिकाणच्या रेल्वेचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे. मी शिकायला असतानापासून पाहतोय. मराठवाडा विकास परिषदेच्या माध्यमामधून सुरुवातीला मनमाड पासून नांदेड पर्यंत ब्रॉडगेज झाला पाहिजे, सिकंदराबाद ब्रॉडगेज झाला पाहिजे. यासाठी 20 ते 25 वर्ष संघर्ष करावा लागला. त्यानंतर आता कुठं हे ब्रॉडगेज आलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक रेल्वेचे विकासाचे मार्ग जे आहेत ते खोळंबलेले आहेत. त्यामुळे आम्ही मागील अनेक वर्षापासून प्रयत्न करतो. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर या भागातले जे रेल्वेचे मार्ग आहेत ते पूर्ण झाले यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत होतो. यासाठी या भागातील खासदार आणि माननीय मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, भास्करदादा पाटील खतगावकर असतील यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत. परंतु आता तातडीची गरज मी सुद्धा त्यामध्ये लक्ष घातलेले आहे. बालाजी पाटील खतगावकरकडे मुख्यमंत्र्यांकडे विनंती करून या ठिकाणी हा आपला नांदेड, नरसी, देगलूर, बिदर हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी राज्य शासनाची जी 750 कोटी रुपयाची निधी शेअर्सचे भरणे गरजेचे होते त्यासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल याची मला खात्री आहे. त्याचबरोबर बोधन, बिलोली, नरसी, मुखेड या मार्गे लातूरला जाणारा हा रेल्वे मार्ग देखील आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्याकडे मी मागणी केलेली आहे. या रेल्वे मार्ग झाला पाहिजे. त्यासाठी त्याचं सर्वेक्षणाचं काम सुरू झालेले आहे. त्याचबरोबर बोधनवरून देगलूर आणि तो पुढे उदगीर जाणे आणि बिदर जाणे हा जसा मार्ग आहे तो सुद्धा व्हावा यासाठी मी मागणी केलेली आहे. आणि या भागामधले जे
राष्ट्रीय महामार्ग आहे जो लातूर, उदगीर, मुक्रामाबाद, देगलूर, आदमपूर, खदगाव, सगरोळी मार्गे जो तेलंगणामध्ये जाते त्यात सुद्धा आता नुकताच निविदा काढलेली आहे आणि यासारखे अनेक जे महामार्ग असतील किंवा छोटे रस्ते आहेत हे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. लेंडी प्रकल्पाबद्दल काय? लेंडी प्रकल्प आम्ही अगदी लहानपणापासून पाहिलेला आहे की हा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी रेंगाळलेला आहे. तर याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की त्यांची म्हणणं आहे की त्यांना जो मोबदला मिळालेला आहे खूपच कमी मिळालेला आहे. ते सध्याच्या परिस्थितीचा विचार करून, महागाईचा विचार करून, बाजार मूल्याचा विचार करून एक खास विशेष बाब म्हणून त्यांना वाढीव मोबदला मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. यासाठी मी खासदार साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे मीटिंग लावलेली, त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यानंतर मी या विषयाबद्दल मुख्यमंत्र्याकडे हा प्रश्न लवकर मागे लावण्यासाठी विनंती केलेली आहे आणि यासाठी या भागातले जे लेंडी प्रकल्प कृती समिती आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यानुसार त्यांना एक त्यामध्ये चर्चा घडवून आणून आणि कमीत कमी किंवा मध्यम स्वरूपामध्ये तडजोडीमधून त्या जमिनीचा मूल्यांकन ठरवून ते शासनाकडून प्राप्त होईल अशी मला खात्री आहे आणि हा प्रश्न मला वाटतं लवकर संपेल याची मला खात्री आहे. आतापर्यंत जे काही आमदार झालेले आहेत त्यांनी आतापर्यंत हे लेंडी प्रकल्प असेल किंवा रेल्वेचा मुद्दा आहे ह्यावरतीचे आतापर्यंत इलेक्शन झाले नागरिकांमध्ये मोठी एक चर्चा असते की ऐन विधानसभा आल्याच्या नंतर त्यांना देगलूर विधानसभेसंदर्भातले लेंडी प्रकल्प असेल किंवा रेल्वेचा मुद्दा असेल या दोन मुद्द्याला समोर करून आतापर्यंत निवडणुका जिंकत आलेल्या आहेत. आतापर्यंत तेही पुढेही चालणार आहे का आणि याला कसं बघतो? आपल्या ह्या जिल्ह्याला आणि या भागासाठी पूर्वीपासून माननीय देशाचे नेते शंकररावजी चव्हाण साहेब यांचे या विकासासाठी खूप योगदान लाभलेले आहे. त्यांच्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागलेले आहेत. त्यानंतर 2 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले आपले अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा खूप प्रयत्न करून विकास केलेला आहे. त्याचबरोबर भास्करदादा पाटील हे मंत्री असताना, खासदार असताना, आमदार असताना त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. वास्तविक आता विकास हे करत असताना राज्याचे नेते असतील, जिल्हा स्तरावरचे नेते असतील त्यांच्याकडून आपल्या मागण्या ह्या वारंवार मागणी करून त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून या विषयाबद्दल शासन स्तरावरले जे प्रशासकीय स्थळे आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्यासाठी सुद्धा वारंवार भेटी घेऊन कुठल्या गोष्टीमध्ये काय अडचण आलेली ही जाणून घेऊन आणि ते अडचण कशी दूर करता येईल याच्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि आपले जे नेते असतील, जिल्हा स्तरावरचे असतील, राज्य स्तरावर असतील, त्यांचा उपयोग नेमकं कुठं करून घ्यावा हे सुद्धा माहीत असलं पाहिजे की प्रत्येक वेळेस नेत्यांनी सगळ्या गोष्टी करावे ही अपेक्षा न धरता तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हे काम करणं गरजेचं असते. म्हणून मी मागील 1.5 वर्षापासून हे काम करत असताना MIDCचा प्रश्न मार्गी लावत असताना अगदी जिल्हा स्तरावरचे MIDCचे अधिकारी, विभागीय स्तरावरचे MIDCचे अधिकारी, राज्य स्तरावरचे अधिकारी, मंत्रालय स्तराचे मंत्र्याचे खाजगी सचिव, त्यांचे विशेष कार्य अधिकारी यांच्याशी वेळोवेळी म्हणजे फाईल कुठल्या स्तरावर जाते, कुठल्या स्तरावर काय अडचणी येत आहेत, त्यांना काय माहिती आहे ते पुरवून अगदी त्याचा बॉटलनेक प्रमाणे त्याचा पाठपुरावा करून हे मंजुरी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या दृष्टीनं मी जे या ठिकाणी काम करणार आहे ते केवळ समाजकारण करणार आहे, समाजसेवा करणार आहे आणि राजकारणाचा भाग मला जे काही मित्रपरिवाराच्या निमित्ताने येथील आपल्या जिल्ह्याच्या नेत्याच्या माध्यमातून जर मिळणार असेल तर निश्चितपणे स्वीकारणार आहे. पण जी प्रशासकीय काम करण्याची पद्धत आहे आणि काम करून घेण्याची पद्धत आहे ती प्रत्येकाला जमेल असे माहीत नाही. ते प्रत्येकाची वेगवेगळी एक शैली असते, हातोटी असते, ती त्या पद्धतीने जर केलं तर ते त्याच्यात निश्चितच यश येईल. म्हणून मी येणाऱ्या विधानसभेमध्ये केवळ आश्वासन न देता ती कामे लवकरात लवकर कशी पूर्ण होतील या दृष्टिकोनातूनच प्रयत्न करणार आहे.
तर एकूण तुम्ही जर सांगताय की एमआयडीसीचा मुद्दा आहे, या ठिकाणी रोजगाराचा मुद्दा आहे. या ठिकाणचे देगलूर बिलूचे आता जे काही माजी आमदार आहेत, रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव आता जितेश अंतापूर यांनी याच्यासाठी मागणी केली आणि बॅनर देखील करण्यात येत आहे. काय सांगाल? मी यापूर्वीच म्हणलेले आहे, प्रकल्प विकास विकास ही एक प्रक्रिया आहे. मोठे प्रकल्प असतील तर मोठा कालावधी लागतो, छोटे प्रकल्प असतील तर छोटा कालावधी लागतो, मध्यम प्रकल्प असतील तर मध्यम कालावधी लागतो. त्याला अनेक जणांनी प्रयत्न करणेही गरजेचं असते, परंतु ते तातडीने निकाली लागणे हे पण गरजेचं असते. मी असं म्हणत नाही की त्यांनी विकास कामासाठी काहीच प्रयत्न केलेला नाही असं म्हणत नाही, पण विकासाची प्रक्रिया मंद गतीने असण्याचे जलद गतीने होणे गरजेचं आहे. मी कोणाची गती कशा पद्धतीने याच्यावर मी टीका करत नाही. या ठिकाणी जे काही विकास करत आहे त्यासाठी निश्चित त्यांचाही हातभार लागलेला असेल, खारीचा का असेल आपण हातभार लागलेलाच असेल ही मान्य करेन, परंतु ही गती अजून अधिक झपाट्यानं करता येणे शक्य आहे असं याची मला निश्चित खात्री आहे. एकूण तुम्ही जर सांगताय की एकूण त्यांचा जरी खारीचा वाटा असला तरी त्याच्यामध्ये मोठा तुमचा सिंहाचा वाटा या ठिकाणी बाराजी पाटील खतगावकर त्यांचे खासगी सचिव आहेत एकनाथ शिंदे यांचे, तर याला कशा पद्धतीने? निश्चितच आम्ही प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना, मंत्रालयामध्ये काम करत असताना राज्याच्या विविध भागामध्ये म्हणजे सहलीच्या निमित्ताने, त्या ठिकाणी प्रशिक्षणाच्या निमित्ताने, अभ्यास सहलीच्या निमित्ताने पाहणी केलेले, बाहेर देशाची पाहणी केलेली आहे. आणि हे पाहत असताना मला असं दिसून आले की पश्चिम महाराष्ट्राचा विकास झपाट्याने झालेला आहे, अजूनही झपाट्याने होत आहे. नाशिक, धुळे, जळगाव ह्या भागातही झालेला आहे. इतकेच नव्हे तर गडचिरोली जिल्ह्यासारखा नक्षली जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ यासारखा सुद्धा अविकसित भागाचा झपाट्याने विकास होताना दिसत आहे. आणि आता सेवानिवृत्ती झाल्यानंतर देखील 40 वर्षामध्ये जो आपला भाग आहे पूर्वीचा तसाच आम्हाला दिसून येतो. सेवानिवृत्ती केल्यानंतर आम्ही पाठीमागे वळून पाहिल्यानंतर मला असं दिसून आलं आपण खूप या ठिकाणी आलो. अगदी ग्रामीण भागामध्ये एक शेतमजूर, शेतकरी, कामगाराचा मुलगा आज आपण या राज्याच्या एका मंत्रालयातल्या मोठ्या मंत्र्याकडे आपल्याला अत्युच्च ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यामुळे खूप धन्य आणि म्हणजे समाधानी आहे. परंतु ज्यांच्यामुळे घडलो, ज्या मित्रामुळे घडलो, ज्या समाजामधील आपली ज्यांनी सामाजिक काम करण्यामध्ये काम केलेले आहे त्यांच्या सहकार्यामुळे मी घडलो, त्यांचाही वाटा माझ्या यशामध्ये आहे. त्यामुळे समाजसेवेच्या ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही करता येईल का, त्या दृष्टिकोनातून आता यापुढे मंत्रालयामध्ये काम करण्याच्या ऐवजी या भागामधला आपला विकास कसा होईल, आपला हा भाग पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर कसा होईल, मुंबई पुण्याच्या धर्तीवर कसा होईल, एक आशावाद आम्हाला वाटतो. आणि निश्चित एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. कारण आम्ही काम करत असताना आम्ही या खेड्यातलेच आहोत, पण याचं आम्हाला निश्चित वाटते की आपण मुंबईमध्ये येऊन जर मंत्रालय सांभाळू शकतो, राज्याचा कारभार सांभाळू शकतो. माझे मित्र बालाजी पाटील खतगावकर हे देखील याच मातीतले आहेत. आज त्यांनी देखील 20-24 तास माननीय मुख्यमंत्र्यांसोबत काम करत राज्याचा विकासाचा गाडा हाकत आहेत आणि विकासाचा आराखडा तयार आहेत. एवढेच नव्हे तर ते आणि मी देखील मुंबईमध्ये भिवंडी महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, वसई-विरार महापालिका, ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय कठीण परिस्थिती असलेल्या भागामध्ये आम्ही काम केलेले आहे. त्या ठिकाणी आम्ही काही नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून 20 कालावधीमध्ये आम्ही पूर्ण केलेले आहे. वसई-विरार सारखा पाणी पुरवठा प्रकल्प 45 किलोमीटरची पाईपलाईन आम्ही 2 वर्षामध्ये पूर्ण करून त्याच्यात पाणी पुरवठा चालू केलेला आहे. एका विशिष्ट कालावधीमध्ये आम्ही बालाजीराव पाटील खतगावकर साहेब असतील, मी देखील असेल, आम्ही ते काम पूर्ण केलेले आहे. आणि आमचा जो अनुभव आहे आता इतर कुठं न वापरता आपल्या मतदारसंघामध्येच वापरून आपला हा राहिलेला विकास जो आहे एका विशेष कार्यशैलीने, एका विशिष्ट पद्धतीने जलद गतीने करून राहिलेला मागील 15 ते 20 वर्षाचा विकासाची गती मला खात्री आहे की येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये मागचा पूर्ण जो बॅकलॉग आहे ते भरून काढता येणं शक्य आहे याची मला निश्चित खात्री आहे. आता या आगामी विधानसभा संदर्भामध्ये महायुतीकडून
भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे गटाकडून देखील मागणी केली जात आहे. तर एकूणच इथली या ठिकाणची जागा ही शिंदे गटालाच मिळाली पाहिजे, एकूणच मोठी चर्चा या ठिकाणी आहे. काय सांगा? आपल्याला माहित आहे की महायुतीपासून स्थापन झाल्यापासून अनेक वर्षापासून युतीमध्ये ही जागा शिवसेनेला आहे. अगदी सुरुवातीला गैनाथ महाराजापासून ते मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009, 2014 आणि 2019ला देखील या ठिकाणची जागा ही शिवसेनेमार्फत लढवली गेलेली आहे. 2021ची जागा मात्र ही भाजपने लढवली, परंतु त्यावेळेस युती नव्हती. युतीमधली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्यासोबत सत्तेमध्ये होते, म्हणून त्या ठिकाणी शिवसेना सत्तेत असताना बीजेपी विरोधी पक्षात असल्यामुळे काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजप त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे. हे पूर्ण अभ्यास पाहता मला असं वाटतं की ही जागा शिवसेनेच्या म्हणजे शिंदे मूळ गटाला म्हणजे शिंदे गटाला सुटेल, याबाबत निश्चित मला खात्री वाटते. एकूणच तुम्ही या जागे संदर्भामध्ये तसा दावा देखील केलेला आहे. एकूणच वरून वरिष्ठाकडून तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कसा परिचय आहे? निश्चितच मी या ठिकाणी केलेल्या कामाची माहिती, झालेल्या करण्याची पद्धत, येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत, जिल्हा पदाधिकाऱ्यांमार्फत, निरीक्षकाच्या मार्फत माननीय शिंदे साहेबांना अवगत केलेली असणारच आहे. आणि मी देखील त्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला मी केलेल्या विनंतीनुसार मला शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये काम करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. त्यानुसार माझा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की या देगलूर बिलोली तालुक्यामध्ये मधु गिरगावकर हे शिवसेनेच्या वतीने काम करतील. जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली त्यांनी या मतदारसंघामध्ये काम करतील असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे मला जरी या ठिकाणी तुम्ही जसं म्हणता की तिकीट शिंदे गटाला सुटेल की नाही, शिंदे गटाची नाही जरी सुटली, माझी फारशी अशी काही त्याच्यात म्हणजे फारसं म्हणजे आग्रह करणार नाही. परंतु शिंदे साहेबांचे विचार आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही या ग्रामीण भागामध्ये मधील टोकाच्या भागापर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून त्यांचं नाव आणि त्यांचा पक्ष मोठा करण्याचं काम मी निश्चितपणे करणार आहे. आणि येणाऱ्या विधानसभेनंतर देखील त्यांना पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री कसे होतील या दृष्टीने मी प्रयत्नशील राहणार आहे. त्यातला जो दुसरा मुद्दा आपण म्हणत होता की युती, महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आहेत. भाजप हा मोठा पक्ष आहे, त्याचबरोबर शिवसेना आहे, शिंदे गटाचे अजितदादा पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, जानकर साहेबांचे पक्ष आहे, रयत क्रांती संघटना ही सदाभाऊ खोत साहेबांची आहे, रामदासजी आठवले साहेबांचे RPI आहे. त्याचबरोबर छोटे मोठे अनेक घटक आहेत. निश्चित ज्यावेळेस राज्याचा विचार करत असताना काही ठिकाणी तडजोडी वगैरे करण्याची गरज पडत असेल, हे निश्चित आपल्यालाही मान्य करावं लागेल. परंतु माझ्या या कामाची पद्धत माझ्या अनुभवाचं आणि या भागाला होणारा लाभ आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री हे आणि तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब हे देखील माझा विचार करून या महायुतीमधून मला या येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी मिळेल मला याची मला निश्चित खात्री वाटते. एकूणच ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच काँग्रेसचे आता जे माजी आमदार आहेत जितेश रावसाहेब अंतप्रभू यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना एकूणच जी मोठी चर्चा आहे की ते भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवणार आहेत. काय सांगतात? निश्चितच ते आता आमदार म्हणून हे सध्या या विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यरत होते.
त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यासाठी आमदारकी पदाचा राजीनामाही दिलेला आहे. त्यामुळे जे प्रचलित सध्याचे आमदार आहेत त्यांची निश्चितच इच्छा राहणार आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण निवडणुकीसाठी उभा राहू आणि पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी मिळावी, ही त्यांची इच्छा रास्तच असणार आहे. परंतु कोणत्याही पक्षामध्ये असो की आता जसे अमित शहा साहेबांनी सांगितलेलं आहे, महायुतीमधून उमेदवारी देताना निवडून येणे हा एक फार मोठा क्रायटेरिया राहणार आहे आणि त्या क्रायटेरियामध्ये अनेक उमेदवाराची परीक्षा केली जाणार आहे. त्यांचं मीडियाच्या माध्यमातून सर्वे केले जाणार आहे आणि सगळ्या गोष्टीचा अहवाल विचारात घेऊन त्यांना जो निवडून येणार आहे या आधारावरच जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्यापैकी एकाला महायुतीमध्ये उमेदवारी मिळेल, याची निश्चितपणे त्या आधारावरच महायुतीमधून एकाला उमेदवारी मिळेल याची मला निश्चित खात्री आहे. आणि म्हणजे ते अपेक्षितच आहे आणि त्यातून सगळ्या गोष्टीचा विचार करून मलाही त्यातून उमेदवारी मिळेलच हे अशी मला पण खात्री आहे. एकूणच महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झालेली आहे, पण महायुतीकडून मात्र त्या तसं होताना दिसून येत नाही. असं सध्याच्या म्हणजे जे झालेल्या लोकसभेमध्ये जी निवडणूक झालेली आहे त्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला म्हणजे मोठी आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे सर्वांनाच जे कोणी इच्छुक आहेत त्यांना असं वाटते की महाविकास आघाडीमधून जर उमेदवारी मिळाली तर आपल्याला सहजासहजी निवडून येणे सोयीचे होईल. परंतु महायुतीमध्ये काम मी करतोय केवळ आमदार व्हावं या दृष्टिकोनातून मी काम करत नसून आपल्याला खऱ्या अर्थानं या भागाची मी सेवा केली पाहिजे, हे भागाचे प्रश्न सुटले पाहिजेत, हा माझा दृष्टिकोन आहे. योगायोगाने मागील 8 वर्षापासून मी मंत्रालयात काम करत असताना महायुतीचं सरकार होतं. माझे अनेक म्हणजे मंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्याशी हे काम करत असताना जवळचा मित्रत्वाचा संबंध आलेला आहे. काही जणांच्या अधिकाऱ्याचा मोठे अधिकारी यांचाही संबंध आलेला आहे आणि महायुतीमधील काम करण्याची जी पद्धती आहे ती काम करत असताना एक आपल्याला मोठं पद मिळावं यापेक्षा आपल्याकडून सेवा झाली पाहिजे, जनतेची सेवा झाली पाहिजे, नागरिकाची सेवा झाली पाहिजे. शिवसेनेची ही जी भूमिका आहे किंवा शिवसेना हा पक्ष जो स्थापन झालेला आहे तो मुळातच ज्यांना अनेक अडचणी येत होता, सामान्य माणसाला, गोरगरीब माणसाला दैनंदिन आरोग्याच्या, शिक्षणाच्या, त्याचबरोबर व्यवसायाच्या, आर्थिक विवंचनाच्या या ज्या गोष्टीच्या गरजा भासाच्या त्या गरजा त्या भागात असलेल्या शाखेच्या माध्यमातून सोडवणूक केलेल्या आहे. एकूण शेवटचा प्रश्न आहे की एकूणच लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे, काय सांगा? तुम्ही आताच मला प्रश्न केलेला होता की तुम्ही महायुती म्हणजे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत असताना तुमच्यासोबत किती जणांनी प्रवेश केलेला आहे. तर निश्चित सांगितलेले आहे की जवळपास माझ्यासोबत 40 हे सरपंच होते, मोठ्या मोठ्या गावचे सरपंच होते, माजी सरपंच, आजी सरपंच, एका मोठ्या जबाबदार पदावर, त्याचबरोबर अनेक ग्रामपंचायतचे सदस्य, चेअरमन, संचालक हे देखील होते, लोकप्रतिनिधी होते. आणि मला एवढी अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी पक्ष करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेले पदाधिकारी माझ्यासोबत येतील. परंतु माझ्या कामातून आलेल्या अनुभवाचा भाग म्हणून त्यांनी माझ्यासोबत घरामधून पाऊल टाकून आणि उघडपणे माझ्यासोबत त्यांनी माननीय मुख्यमंत्र्याच्या समक्ष शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. यावरूनच मला दिसून येते की तुम्हालाही दिसून येईल की मोठ्या प्रमाणावर प्रचंड प्रतिसाद मला या ठिकाणी मिळालेला आहे. मी जिथे गावोगावी जातो
त्या ठिकाणी जे कोणी माणसं उपस्थित राहतात ते गर्दी पाहता मला निश्चित खात्री आहे आणि त्यांचे जे प्रश्न सोडवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी मागील 8 वर्षापासून काम करत असताना मी अनेक जणांचे काम केलेलं आहे हे मी विसरून गेलेलो असतो. पण कोणी कोणी असे येतात भेटतात आणि साहेब आपण 4 वर्षापूर्वी मला भेटलो होतात आणि तुम्ही माझं हे काम सोडवलं, ही समस्या सोडवली, प्रश्न सोडवले हे सांगत असतात. ही निश्चित चांगली गोष्ट आहे. म्हणजे याच्यातून मलाही थोडं फार उत्साह आणि याच्यातून स्फूर्ती मिळते की आपण केलेल्या कामाचं लोक कौतुक करतात आणि या ठिकाणी जाणीव करतात. न बोलवता शिकते. या ठिकाणी आता मी देगलूरच्या ठिकाणी या ठिकाणी मी घर केलेले देगलूर शहरामध्ये रोज किमान 200 व्यक्ती या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी भेटून विविध प्रश्नाबाबत चर्चा करतात आणि माझ्या भावी कार्यासाठी सुद्धा ते शुभेच्छा देतात आणि राजकारणात जर सक्रिय केलं तर त्यासाठी सुद्धा ते सक्रिय साथ देण्याची मला ते शब्द देतात. त्यावर मला असं वाटतं की मला जनतेचा हा उदंड आशीर्वाद आणि प्रतिसाद आहे. एकूणच आपल्यासोबत मधुजी गिरगावकर होते. त्यांनी एकूणच मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे आणि देगलूर बिलोली विधानसभामध्ये एक वेगळं विजन घेऊन त्यांनी येणारी आगामी विधानसभा लढवणार आहेत असं त्यांनी सांगत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मात्र पाहावं लागणार आहे की महायुतीकडून मात्र एकनाथ शिंदे गटाला या ठिकाणची जागा जाणार आहे का हे मात्र येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. रिपोर्ट 24 न्यूज.